ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, तर यामध्ये एक्झिस्टिंग म्हणजे रिन्युअलचे फॉर्म सुरू आहे। तर विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि आपण एक नवीन GR आलेला आहे, त्यामध्ये सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरच्या विद्यार्थ्यांना चान्स देण्यात येणार आहे। अशाबद्दलची संपूर्ण अपडेट त्या GR मध्ये उपलब्ध आहे। तरी विद्यार्थ्यांनी एकदा आपल्या ऑफिसमधून कन्फर्म करा आणि त्यानंतर या व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रोसेसनी तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता। तर सर्वात प्रथम तुम्हाला यावं लागेल साइटवर। साइट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वात प्रथम साइटवर या। समजा एखाद्या विद्यार्थ्याने जर या साइटवर कधीच रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तो विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून त्यांचा ID आणि पासवर्ड रेडी करून घेणार आणि त्यानंतर लॉग इन करेल। आणि ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल ते विद्यार्थी डायरेक्टली ID आणि पासवर्ड टाकून इथे कॅप्चा टाकून साइन इन करू शकतात, म्हणजे लॉग इन करू शकतात। तर यामध्ये नवीन विद्यार्थ्यांना एक युजर नेम क्रिएट करावं लागेल। कोणतेही ठेवू शकता तुम्ही, आधार कार्ड सुद्धा युजर नेम मध्ये टाकू शकता। एक पासवर्ड सेट करा, नोट करून ठेवा। ईमेल ID टाका, OTP टाकून द्या, मोबाईल नंबर टाका, OTP येईल। अशा प्रकारे तुम्ही ID आणि हा पासवर्ड सेट करून घ्या आणि त्यानंतर लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड लिंक करून घ्यावे लागेल स्टार्टिंगला जर तुम्ही लॉग इन करत असेल। त्यानंतर सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट, तिथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमच्या समोर 3 जे स्कीम सुरू आहे OBC डिपार्टमेंट मार्फत, तर तिन्ही स्कीम तुम्हाला दिसून पडेल, स्वयं, आधार योजना आणि हॉस्टेल ॲप्लिकेशन। तर सध्या हॉस्टेल रिन्युअल असेल तर तुम्ही करू शकता, स्वयं आणि आधार ॲप्लिकेशन हे सुद्धा रिन्युअल सुरू आहे। तर प्रोसीड ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता एक्झिस्टिंगचं ऑप्शन तुम्हाला सध्या दिसत आहे। यामध्ये तिन्ही स्कीममध्ये रिन्युअल, एक्झिस्टिंग म्हणजे रिन्युअल होते, तर रिन्युअलचे तिन्ही स्कीम ज्या आहे ॲक्टिव्ह आहे। तर रिन्युअल जर तुमचे फॉर्म बाकी असेल तर तुम्ही करू शकता। नवीन विद्यार्थी, न्यू विद्यार्थी, फर्स्ट इयरचे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही आहे, त्यांची डेट संपलेली आहे। तर एक्झिस्टिंगमध्ये रिन्युअलवाल्यांना स्वयं जरी रिन्युअल करायचं असेल ज्यामध्ये धनगर समाज येतो, आधार योजना ज्यामध्ये OBC, SBC, EWSचा सुद्धा ऑप्शन आहे यामध्ये, अशा प्रकारे ज्याही कास्ट येते VJNT, तर तुम्ही यासाठी आधार योजनेसाठी फॉर्म भरू शकता। फक्त एकच सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयरला फॉर्म भरलेले आहे ते विद्यार्थी डायरेक्टली फॉर्म भरू शकतात। ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयरला फॉर्म भरलेला नसेल, कालच जो GRची आपण संपूर्ण अपडेट दिलेली आहे त्या GR नुसार तुम्ही तुमच्या ऑफिसकडून एकदा कन्फर्म करा अर्जंटमध्ये, म्हणजे मंडेला तुम्ही कन्फर्म करून घ्या। आणि त्यानंतर त्यांनी जर म्हटले की हो फॉर्म भरून आमच्याकडे आणून द्या, तर तुम्ही तुमचा फॉर्म या प्रोसेसनी भरा आणि आपला फॉर्म सबमिट करा। एकदा कन्फर्म करून याच्यासाठी सांगतोय की तुम्ही जे डॉक्युमेंट्स बनवणार आहे त्या डॉक्युमेंट्ससाठी खर्च लागणार आहे आणि तुमचा जो खर्च वाया जाऊ नये यासाठी एकदा कन्फर्म करूनच आपला फॉर्म फिलअप करा। त्यानंतर इथून तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे, त्यामध्ये पोटजात कोणती आहे, कुंभार आहे, त्यानंतर माडी आहे, XYZ जेही असेल। त्यानंतर इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डिस्ट्रिक्टमधून मिळालेली आहे ते टाका, तुमचे नाव इन्सर्ट करा। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलेली आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर आहे, तहसीलदार आहे, या प्रकारे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे। इथे कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेली आहे ही डेट टाका। त्याचप्रमाणे डोमेसाईल सर्टिफिकेट इथे नंबर टाका, कोणी दिलेला आहे या संदर्भात तुमची संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे डोमेसाईलवर उपलब्ध आहे। आणि त्यानंतर इथे इन्कमबद्दल विचारण्यात आलेलं आहे, तर इथे तुम्हाला यस करून तुमचे इन्कम, फॅमिली इन्कम सर्टिफिकेटवर इन्कम किती आहे ते तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे। आता तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर, डोमेसाईल नंबर, डेट कोणी दिलेली आहे हे कसे चेक करायचे, तर याबद्दलचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा की डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे। त्या प्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स नंबर एकदा कसे चेक करायचे बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना कुठलीही अडचण येणार नाही आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरू शकणार। तर इथे तुम्ही जे इन्कम आहे ते इन्कम इन्सर्ट करा। अशा प्रकारे कास्ट, डोमेसाईल आणि इन्कमची इन्फॉर्मेशन फिलअप करा आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला इथे प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे। तर प्रेझेंट ॲड्रेस तुम्हाला कोणता टाकायचा आहे, जिथे तुम्ही भाड्याने राहत आहे तिथला तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही भाड्याने राहत असेल, कारण इथे तुम्हाला ओनरचे नाव, ओनरचा मोबाईल नंबर टाकायचा आणि इथे ओनरचा ॲड्रेस टाकायचा, जिथे तुम्ही भाड्याने राहत आहे तिथे। इथे तुमचा परमनंट ॲड्रेस टाका आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा।
त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या पॅरेंटचा ॲड्रेस टाकायचा आहे. इथे पॅरेंटचा ॲड्रेस इन्सर्ट करा, जोही तुमच्या पॅरेंटचा ॲड्रेस असेल अशा प्रकारे संपूर्ण ॲड्रेस इथे इन्सर्ट करा. त्यानंतर पॅरेंटचा ॲड्रेस जर सेम टू सेम असेल तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा. हा ॲड्रेस ॲटोमॅटिकली इथे इन्सर्ट होऊन जाणार. जोही त्यांचे ॲड्रेस म्हणजे आधार कार्डवर असेल तो ॲड्रेस टाकू शकता, किंवा तुम्हाला जर माहीत असेल म्हणजे तुमचा ॲड्रेस हाच तुमच्या पॅरेंटचा ॲड्रेस असणार आहे. तर अशा प्रकारे इथे ॲड्रेस फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला फिलअप करायचं आहे ते म्हणजे करंट क्वालिफिकेशन, आणि करंट क्वालिफिकेशन अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहे. यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्याला ॲडमिशन घेतलेली आहे, तालुक्याला कोणतं व्हिलेज होतं किंवा सिटी होती, क्वालिफिकेशन लेवल ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, डिप्लोमा आहे, या प्रकारे तुम्हाला यामधून इन्सर्ट करायचं आहे. स्ट्रीम इंजिनिअरिंग होती, फार्मसी होती, मेडिकल, या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. इथे कॉलेजचं नाव, कोर्स नेम, त्यानंतर इथे तुम्हाला कोणत्या टाईपमधून तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे अशा प्रकारे विचारण्यात येणार आहे. कॅप थ्रू घेतलेली आहे, डायरेक्ट ॲडमिशन आहे, इन्स्टिट्यूट लेवलला ॲडमिशन आहे, या प्रकारे तुम्हाला ऑप्शन येतील. त्यानंतर ॲडमिशन इयर म्हणजे करंट कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन कधी घेतलेली आहे. तर हे जे फॉर्म आहे हे रिन्यूअल आहे. तर बघू शकता यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने 2024ला ॲडमिशन घेतलेली असेल फर्स्ट इयरला, तर आता 2025ला तो विद्यार्थी सेकंड इयरला असेल. एखाद्या विद्यार्थ्याने 2023ला ॲडमिशन घेतलेली असेल फर्स्ट इयरला, 2024मध्ये त्याने सेकंड इयर केलं आणि 2025मध्ये आता तो आहे थर्ड इयरला. अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. अगोदर तुम्हाला फर्स्ट इयर कंप्लीट करावं लागेल मार्कशीट टाकून, सेकंड इयर कंप्लीट करायचं मार्कशीट टाकून, आणि थर्ड इयरला परसुईंग डेट ऑफ ॲडमिशन टाकायची आणि सबमिट करायचं. अशा प्रकारे तिन्ही इयरचे मार्क्स तुम्हाला ॲड करावे लागेल, म्हणजे 2 वर्षाचे मार्क्स आणि करंट वर्षाला तुम्ही शिकत आहे अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये माहिती फिलअप करावी लागेल. कारण की हा फॉर्म रिन्यूअल आहे आणि तुम्ही जो एज्युकेशनला सध्या शिकत आहे ते एज्युकेशनचं फर्स्ट इयरपासून तर तुम्हाला चालू वर्षापर्यंत फिलअप करावं लागेल. त्याप्रकारे एकदा माहिती व्यवस्थितरित्या फिलअप करा. तर बघू शकता हा जो विद्यार्थी आहे तर हा विद्यार्थी आहे सेकंड इयरला. तर याने 2024ला ॲडमिशन घेतली होती फर्स्ट इयरला. फर्स्ट इयर याचे कंप्लीट झालेलं आहे. कधी झालं आहे 2024ला ॲडमिशन घेतलेली आहे. इथे पर्सेंटेज पास आहे, इथे मार्कशीट ॲड करेल तो. आणि त्यानंतर बघा हा इंजिनिअरिंगला आहे त्यामुळे प्रोफेशनल कोर्स आहे आणि इथे रेग्युलर आलेला आहे आणि इथे सेव्ह करेल. अशा प्रकारे फर्स्ट इयर या विद्यार्थ्याचे सेव्ह होऊन जाणार, कारण की 2024ला आहे. आता 2025 सुरू आहे तर 2025चं इथे ऑप्शन हे सेव्ह झाल्यानंतर 2025 सिलेक्ट करेल आणि सेकंड इयरला परसुईंग ऑप्शन सिलेक्ट करेल. इथे जे कंप्लीट केलेलं आहे इथे परसुईंगचं ऑप्शन सिलेक्ट करेल. त्यानंतर इथे डेट ऑफ ॲडमिशन कोणत्या तारखेला त्याने सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेली आहे ते फिलअप करेल आणि त्यानंतर सेव्ह करेल. बघू शकता इथे 2024 ॲडमिशन इयर लॉक झालेला आहे. सेकंड इयर सिलेक्ट केलेलं आहे. सेकंड इयर परसुईंग आहे. 1/7/2025ला या विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतलेली आहे आणि त्यानंतर हा विद्यार्थी इथून सेव्ह करणार. ॲटोमॅटिकली परसुईंग आहे म्हणजे शिकत आहे हे आपण दर्शवलेलं आहे, त्यामुळे हे जे एज्युकेशन आहे आपलं सेव्ह होऊन जाणार. तर अशा प्रकारे तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर संपूर्ण इन्फॉर्मेशन सेव्ह करू शकता. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे पास एज्युकेशन. पास एज्युकेशनमध्ये तुम्हाला 10वी आणि 12वी यामध्ये इन्सर्ट करावे लागेल. कोणत्या कॉलेज होते, कोणते बोर्ड होते, कोणत्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलेली होती, कोणत्या वर्षी पास झालेले आहे तुम्ही 10वी, रिझल्ट, पास, अटेम्पमध्ये एक क्लिक करा, पर्सेंटेज टाका, मार्कशीट अपलोड करा आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा. 10वी आणि 12वी हे तुम्हाला यामध्ये सेव्ह करायची. एखादा विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी 10वी पण केलेली आहे, 12वीसुद्धा केलेली आहे, डिग्रीसुद्धा केलेली आहे. तर तिन्ही एज्युकेशन त्यांना पास एज्युकेशनमध्ये ॲड करायचं आणि करंट एज्युकेशनमध्ये त्या विद्यार्थ्याला पोस्ट ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन ॲड करावी लागेल. जसं की फर्स्ट इयर पास असेल, सेकंड इयर परसुईंग असेल, या प्रकारे तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचं. तर पास एज्युकेशनमध्ये 10वी आणि 12वी तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. जसे जसे तुम्हाला यामध्ये विचारण्यात येते त्या प्रकारे तुम्ही ऑप्शनवर क्लिक करा. डेट ऑफ इयर म्हणजे कोणत्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे हे तुम्हाला प्रॉपररित्या सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सिलेक्ट करा आणि संपूर्ण 10वी आणि 12वीची इन्फॉर्मेशन फिलअप करा. ग्रॅज्युएशनवाले, पोस्ट ग्रॅज्युएशनवाले 10वी, 12वी आणि डिग्री सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथे 4 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. या क्वेश्चनचे तुम्ही एकदा रीड करून ॲन्सर द्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुम्हाला अपलोड करायचे आहे तुमचे डॉक्युमेंट्स. तर डॉक्युमेंट लिस्ट थोडी मोठी आहे, एकदा चेक करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करा. 10वीची मार्कशीट आहे, 12वीची मार्कशीट आहे, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करताना डॉक्युमेंट 250 KBच्या आतमध्ये PDF तुम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजे. त्यामुळे संपूर्ण डॉक्युमेंट्स PDF स्वरूपामध्ये सेव्ह करा किंवा स्कॅन करून घ्या आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचं आहे. इथून ब्राउज करा आणि इथून अपलोड करा. अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला अपलोड फाईल दिसून पडेल आणि अपलोड फाईल अपलोड केल्यानंतर एकदा चेक करणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे.
TC अपलोड करा, बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा फी रिसिप्ट ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे, गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट अपलोड करा. CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्टर डॉक्युमेंट मागण्यात आलेला आहे, कारण की भरपूर सारे विद्यार्थी आहे की ज्यांच्या मार्कशीटवर CGPA असते, पर्सेंटेज नसते आणि ऑफिसवाले पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला कॉलेजमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून पर्सेंटेज कन्व्हर्टर तुम्हाला म्हणजे CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्टर घ्यावे लागेल आणि तुम्हाला कॉलेजसुद्धा प्रोव्हाइड करू शकते. त्यानंतर बघू शकता नोटरी बनवायची आहे तुम्हाला की तुम्ही लोकल नाही आहे म्हणजे स्थानिक रहिवासी नाही आहे आणि भाड्याने राहत आहे या प्रकारे. त्यानंतर तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत नाही आहे याबद्दलचं तुम्हाला ॲफिडेविट बनवायचं आहे. कॉलेजची अटेंडन्स सर्टिफिकेट आहे, हे कॉलेजची अटेंडन्स इथे 3 मंथ लिहिलेलं आहे, परंतु तुम्ही डायरेक्टली कॉलेजला अटेंडन्स सर्टिफिकेट मागा, ते तुम्हाला डायरेक्टली देऊन देणार. यामध्ये ते डायरेक्टली आतापर्यंत जेवढे दिवस तुमचं कॉलेज झालेलं आहे तेवढी अटेंडन्स देऊन देणार तुम्हाला, तर ती सुद्धा यामध्ये तुम्हाला चालू शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. त्यानंतर बघू शकता जिथे तुम्ही भाड्याने राहत आहे त्यांच्याकडून तुम्हाला त्यांचे इलेक्ट्रिक बिल किंवा टॅक्स बिल तुम्हाला अपलोड करायचं आहे. रेंटची रिसिप्ट अपलोड करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक ॲफिडेविट द्यायचं आहे की आपण रेंटनी राहत आहे या प्रकारे. तर अशा प्रकारे संपूर्ण जी डॉक्युमेंट लिस्ट आहे ही यामध्ये नमूद केलेली आहे. याबद्दलची जी डॉक्युमेंट लिस्ट आहे, डॉक्युमेंट्स कसे बनवायचे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार, कारण की आपण लास्ट वेळा जरी जे डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे ती आणि डॉक्युमेंट कसे बनवायचे याबद्दल एक व्हिडिओ दिलेला होता. परत तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार आणि त्यानंतर तो व्हिडिओ बघा आणि आपले डॉक्युमेंट्स रेडी करा. संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू अँड सबमिटला क्लिक करावं लागेल. प्रिव्ह्यू अँड सबमिटला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म संपूर्ण चेक करू शकता. फॉर्म व्यवस्थितरित्या एकूण एक पार्ट जो भरलेला आहे पण तो पार्ट तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे, कारण की फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. तुम्ही एकदा जर फॉर्म सबमिट केला तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ऑफिससुद्धा एवढ्या इझिली एडिट ऑप्शन उपलब्ध करून देणार नाही. त्यामुळे आपलाच फॉर्म व्यवस्थितरित्या चेक करा. जर सर्व फॉर्म ओके असेल, अपलोड केलेले डॉक्युमेंट्स परत चेक करा की कास्ट सर्टिफिकेटमध्ये कास्ट सर्टिफिकेट, डोमिसिलमध्ये डोमिसियल, इन्कममध्ये इन्कम, ॲफिडेविटमध्ये ॲफिडेविटच तुम्ही अपलोड केलेले आहे का, कारण भरपूर सारे विद्यार्थी चुकीचे डॉक्युमेंट्स चुकीच्या ऑप्शनमध्ये अपलोड करत आहे, त्यामुळे सुद्धा त्यांचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता. लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. GR आलेला आहे, ऑफिसला जा, व्हिजिट करा, माहिती घ्या आणि या प्रोसेसने तुम्ही तुमचा फॉर्म भरा. डॉक्युमेंट्स रेडी करून घ्या. जेवढ्या लवकर होत असेल फॉर्म भरा आणि आपला फॉर्म समाज कल्याण ऑफिसला सबमिट करणं हे सुद्धा अनिवार्य असणार आहे. जे विद्यार्थी सबमिट करेल त्यांचाच फॉर्म हा प्रोसेसमध्ये लागणार आहे. तर अशा प्रकारे ही अपडेट होती. यामध्ये कोणालाही कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. डॉक्युमेंट लिस्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डॉक्युमेंट्स कसे बनवायचे याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे. त्याप्रकारे डॉक्युमेंट्स बनवा आणि आपला फॉर्म फिलअप करा. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, स्वयं योजना याबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.